वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज चालली आहे मुंबईला. आज आहे 16 मार्च आणि मी मुंबईला अशासाठी चालली आहे की मला मूवी घ्यायला आले होते म्हणून मी स्पेशली तिच्यासोबत चालली आहे. गाईज आता मी हिला डायरेक्ट डिसेंबरमध्ये पाठवणार आहे. डायरेक्ट डिसेंबर. काय नाही, मी जिथे उतरेल तिथे जाऊन परत पुढचे अपडेट देईल सोबत. तर मी परत आलो. आम्हाला बस भेटली म्हणजे आम्ही कालच रिझर्वेशन केला होता आणि आज आम्ही चालू. 4:30ला आमची बस सुटणार म्हणजे इथून हलणार अँड देन वी आर रेडी टू गो. गाईज हे बघा आमच्याकडे काय काय खाऊ आणलंय. पहिल्या गोष्ट ते मी अर्धे पिऊन टाकलं. बस आमची चालू नाही झाली. हिने ही अख्खी थम्सअपची बॉटल खाली केली गाईज. दिस इज नॉट डन म्हणून माकडे. मला पण प्यायची होती ना यार. नाही संपली ना. आता मला भूक लागली आहे. काय देशील खायला सांग. शी इज माय ब्लॅक ब्युटी. ए मेंटल, तू माझ्यासाठी काय करू शकतेस? फोडून दे मग मला ते. दे ना. नकली चिप्स खाते? नकली चिप्स बालाजीचे पण नाही आहेत. अरे तू मुंबईची आहे. जा. अरे जा. मी का खोलू? तू माझी बेबी आहेस ना, तू खोल. तुला सनकिस होते. सनकिस तुझ्याकडनं एक पॅकेट फोडला जात नाहीये आणि आली मोठी मुंबईची. फोड की पटकन. आय थॉट, म्हणजे मला असं वाटलं होतं की हे माझं सोलो ट्रिप असेल, पण हे सोलो ट्रिप अजिबात नव्हतं. हे सगळं ट्विस्ट गेम झाला माझ्यासोबत. मला असं वाटलं की मी एकटीच होते, पण त्यानंतर घरचे कन्सर्न असतात माझ्या बाबतीत. सो म्हटलं की नको, त्यांनाही टेन्शन नको आणि मलाही स्वतःला काही प्रॉब्लेम नको. सो मग माझी मावशी आली मला घ्यायला आणि माझ्या मावशीची मुलगी बोलली की मला घ्यायला आली. मैं सबकी फेवरेट हूँ, सगळ्यांची फेवरेट आहे. सो आम्ही चाललोय आता. मला आत्ताच एवढी भूक लागली आणि मला बोर पण होते ॲट द सेम टाइम. समजत आहे आम्ही कधी पोचणार. म्हणजे 4:30ला आमची बस हल्ली अँड देन आता आम्हाला जायला लागणार आहे 3 तास. नाही, आम्ही आपण 11:30 आम्हाला घाटमध्ये खूप ट्रॅफिक भेटणार आहे. तिला जास्त माहिती, ती माझ्यापेक्षा जास्त ट्रॅव्हल केलंय ना, म्हणून तिला लय माहिती आहे. आम्ही लोक येताना पण आम्ही लोक 10 वाजता बसलो गाडी. 2 वाजता पोहोचलो गाडी. तुम्ही व्ह्यू बघा. इथे नुसता डोंगर आणि डोंगरच आहेत. मी झोपले होते 4 आय गेस. किती वाजता झोपले? मला असं वाटतं 5:45 वाजता झोपले आणि आता 6:45 झाले. मी आत्ता उठली आहे. आय डोंट नो मी काय काय मिस केलं, बट तरी पण ना क्रिकेटची मॅच होती आपल्या इंडियावरच्या सगळ्या ॲमेझॉनची मॅच होती. तिने ती मिस केली. मी बघितलं पूर्ण ना. ॲमेझॉनचा स्टेडियम होता. खूप मस्त होतं. येलो कलरचा बलून सुरत होता. इथे झोपा काढल्या. ओके सी गाईज, मी व्ह्यू बघू शकता. दॅट्स सो प्रिटी जस्ट लाईक मी. अरे कहना क्या चाहते हो? म्हणजे मी खूप थकली आहे. बसून पण दम लागतोच माझ्याकडं आणि ही अजून थकलेली नाही आहे. बोल ना. गाईज आम्ही आता बर्गर घेतला आणि गाईज तो माझा बर्गर काय गाईज आता माझा बर्गर बघा कसला भारी दिसतोय. तिने तिचा बघा काय ऑर्डर केले. हा थांबे बघते. तिला मी काय बोलली बर्गर मागव, आपण सगळं शेअरिंग करून खाऊया. पण तिने नाही बघायला, तिने माझा बर्गर घेतला बघा. And this is my roll. कशी खाते बघा ती. The next morning. आता वाजलेत 11:15 आणि कालचा मी ब्लॉग कंटिन्यू आज करते कारण काल आम्ही खूप लेट आलो. आम्हाला 10:30 वाजले. मग त्यानंतर आम्ही बाहेर गेलो जेवायला. मला त्याचा ब्लॉग करायचा होता बट मला टाईम भेटला नाही. आम्हाला भूकसुद्धा लागली होती. आम्ही खूप 3 तास वाटतं काही खाल्लं नव्हतं. फक्त ते बर्गर आणि रोल खाल्ला होता बास.
तेवढंच. आणि मग आता काल विचार केला मी की मी करेल कंटिन्यू ब्लॉग, बट नाही झालं माझ्याकडनं. आणि मग आत्ता कोणीच नाही आहे. मुन्नू पण स्कूलला गेली आहे, मावशीसुद्धा ऑफिसला गेली आहे आणि माझी दुसरी सिस्टरसुद्धा स्कूलला गेली आहे. सो मला असं समजत नव्हतं मी काय करू. म्हटलं ब्लॉग कंटिन्यू करते. आणि मग मला असं वाटत होतं की मी आज कुठेतरी बाहेर जावं एकटं, पण मला इथले रोड्स नीट माहीत नाही आहे. मी जर हरवले तर प्रॉब्लेम होईल. सो इट्स बेटर टू स्टे ॲट होम, एन्जॉय माय वाईब अलोन. म्हणून आली स्कूलवरून आणि मी तिच्यासाठी बनवली मॅगी, कारण ती उपाशी होती. तिने अख्खा टिफिन आज फिनिश केला आहे ना. म्हणून काय घेऊन गेली तू? पावभाजी. इकडे बघ, इकडे बघ. मॅगी खाते ना मी. ओके, आम्ही मॅगी खाऊन भेटतो तुम्हाला. ओके, मी खाली गेलो होतो, तिला किंडर जॉय घेऊन दिला मी. किंडर जॉय बघा खाऊन झालेला आहे चकाचक. काय भेटलं तुला बघू? गाईस थांबा जरा, मी लावते जरा. दीप घ्या गाईस, म्हणजे कमी लागतच नाही आहे कोणाला सांगू. म्हणून इथे बघ, इकडे बघ ना एक मिनटं. किंडर जॉय काय ते कसं लावायचं? काय आम्ही बाहेर आलोय वॉकला. म्हणू आम्ही असं चाललोय आमच्या पहिल्या घरी. तिकडे मामी आईला भेटायचं आहे. आम्ही आमच्या फ्लॅटवरती आलेलो, त्यामुळे आमच्या दुसऱ्या घरी चाललोय. तर माझी मम्मी वगैरे राहते. सो आम्ही मामी आईकडे चाललोय. मला माहिती आहे क्लिअरिटी चांगली नाही आहे, बट स्टील तुम्ही ॲडजस्ट करू शकता. इट्स ऑफ मुंबई गाईज. आणि ही मुंबईची राणी. वी आर गोईंग गाईज. आम्ही आलोय. मला एकतर लाज वाटते ब्लॉगिंग करायला. हो गॉड, बघा केवढी आहेत. दिस इज अ चाळ बेसिकली. आम्ही आलो आमच्या मामी आईच्या घरी. हे मुन्नूचं कम्फर्ट प्लेस आहे. हो गॉड, मुंबईचे घरं जरी छोटे असले ना तरी पण दे आर सो कम्फर्टेबल. हे फ्रुटी आहे. मी तिला सांगितलं तर माझा घेऊन ये, पण ते फ्रुटी अरे कहना क्या चाहते हो? फरक असतो तुम्हाला सांगितलं गेलं तर. माझा थोडासा थिक असतो आणि फ्रुटी थोडीशी अशी लिक्विडिश टाईप असते. सो माझा टेस्टी बेटर दॅन फ्रुटी. मुलाला मी सांगितलं माझा व्लॉग काढ, तर लगेच मला बोलते नाही काढणार, नाही काढणार. नाही तेव्हा फोटो काढायला येते माझ्याकडे. मला चाळीत फिरायचं बाहेर, पण इथे ना एक वेडा, लाईक तो वेडा नाही आहे, तो थोडासा हे जा काय बोलतात ग त्याला, हां तो म्हणजे सायकोच येतो. आणि मला भीती वाटते अशा लोकांची. सो ही पोरगी मला म्हणते बाहेर चल, तुम्हाला मी वाटलं असं दाखवते. ये चल चल गे, आपण कॅप्चर करू. इकडे ना. त्यांनी जर मारलं तर त्यांनी तुला मारलं पाहिजे. मला जर त्यांनी हात लावला तर लक्षात ठेव. तो डोक्याने थोडासा असा वेडा आहे ना, म्हणजे ही इज नॉट ओके विथ हिज ब्रेन समथिंग. चल ए उठ ना. हे आमच्या मुंबईचं छोटंसं घर आमच्या मामी आईचं आहे. हे वरती माळ आहे, हे फॅन, ही वॉच. किती वाजले गाईज कमेंटमध्ये सांगा. हे लॅडर, सोफा, दिस इज अवर बेड अँड आणि हे सोफा आहे जो खूप जुना आहे. ओके बाय. आय एम सो सॉरी, मी चुकले. दिस इज नॉट अ वॉच, दिस इज अ क्लॉक. वॉच ती असते जी आपण हातात घालतो आणि ही क्लॉक आहे जी आपण घरात लावतो. ओके. ऑल मुंबई इजंट अ शांत सिटी, पण इथे मला काहीच कालवा नाही आहे. पुण्यापेक्षा तर मुंबईमध्ये बेटर आहे. इथे काहीच कालवा नाही आहे, काहीच नाही. हिचा आहे फक्त, हिचा. हे बघा हिचा. मला असं वाटतं तर मुंबईमध्ये येऊन असं केऑस काहीतरी जाणवेल मला, बट असं काहीच नाही झालेलं. दॅट्स आय एम सो हॅपी. गाईज तो वेडा मुलगा, आय डोंट नो कुठे तो. इथे पण कोणी नाही आहे आणि इथे पण कोणी नाही आहे. सो वी आर रेडी टू गो. चल बाहेर टूरला. फक्त बाहेर यायचा चान्स पाहिजे होता. आम्ही राहतो 3rd फ्लोअरला. ही ॲव्हरेज चाळ आणि ही ॲव्हरेज म्हणजे तुझ्यासारखीच. ए शिट, तो पोरगा आलाय. चल म्हणून पटकन. शिट.
आणि वी आर स्केर्ड ऑफ हिम. कारण त्याला जर राग आला ना तो 60 मारतो. घाबरतीयेस मग म्हणून आतमध्ये चलता आलाय. आई शपथ. गाईज बघा 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 गाईज बघा गाईज मी म्हणू बाबा वेडी. A few moments later. वेलकम बॅक टू माय चॅनल. कधीच झालं ते कालच झालं. सो आम्ही ट्रूथ आणि डेअरचे गेम खेळतो. ज्याच्यावरती 10 येणार त्याच्यावरती डे नसणार. ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ट्रूथ और डेअर. चार डेअर. तुला कॅमेऱ्यावरून डान्स करून दाखवायचं. बल्ले बल्ले शाला बल्ले बल्ले शावा शावा डुबी डुबी डावा डावा. डुबी डुबी डावा डावा. खेळत 1 बोल. 1 2 3 4 6 5 6 7 9 8 कोण माझा बाबू 8 9 10 ट्रूथ का डेअर. ट्रूथ. अभी बताता है मैं. बेटा रुक ते को बताती हूँ मैं. रुक बताता है तेरे को. रुक. बोलता अच्छा मला सांग माझा हात बोल काय मी ब्लॉग्स कसे बनवते. चांगले. आला संपला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ट्रूथ और डेअर. ट्रूथ. खरं खरं बोलायचं. हां खरं हां खरं. हो. गाईस काय देऊ. अगं ट्रूथमध्ये काहीतरी प्रश्न विचारतात. हां चल बोल. तुझी शाळेची टीचर पागल आहे का. काय बोलली. तुझी शाळेतली प्रिन्सिपल पागल आहे का. म्हणजे कॉलेजमध्ये. येस खूप वेळी आहे. ओके 1 बोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ट्रूथ का डेअर. डेअर. डेअर ना. हाँ अभी आएगा ना माझा भिडू. अभी मजा आएगा ना भिड़ो. एक चम्मच घ्यायचा. नाही ऐक नाही नाही तुम्ही डेअर मी पण करू शकते पुढे जाऊन. एक चम्मच घ्यायचा ठीक आहे. त्याच्यामध्ये मीठ भरायचं. ऐक 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 ऐक. चिंच असेल मामीकडे मामीचं. नाही. बरं ठीक आहे. मीठ असेल ना मीठ घ्यायचं त्यात चम्मचभर. हां खायचं जिभेवर ठेवायचं आणि पाणी गटगट प्यायचं. तुम्हाला दिलीस तर मी करू शकते. आता तू एकदम हार्ड दाखव. चिटिंग नाही करायची. चिटिंग नाही करायची. घे चमचा. छोटा चमचा. बघू किती घेतलाय. बघू बघू बघू. ए माझ्या माईला काय टोपी घालते. मला बघू ना किती घेते. बाळा मी अख्खा चमचा भरू शकते. जा घे. तुला दिली डेअर तू कर. येस. केजीतला काय करशील. काहीच नाही चांगलं आहे ना उलट तू कम्प्लीट करतेस. गाईज रेडी व्हा. ती मीठ खाणार आहे. मीठ आणि पाणी थंड पाणी. तिने मीठ बघा किती घेतलंय. एवढूसच. हात काढ रे. एवढूसच मीठ आहे फक्त. खा 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 खा. चल. सॉरी सॉरी बिरी नाही. खा खा. तोड बघू. ओ मामी तिला डेअर दिली आहे. तिला करावंच लागेल. ते संपवायचंय सगळं. चीटर आहेस. जा तुझी डेअर मी नाही कम्प्लीट करणार कधीच. जा तिकडं. आता ती माझी वरती आली आहे कारण तिला राग आलाय. ती चिडली. आता तिला असं वाटतं की दीदीला पण घ्यायची डेअर काहीतरी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुला डेअर. तुला चम्मच घ्यायचा आहे. हम्म. त्याच्यावरती लिंबू पिरायचे. त्याच्यावरती मीठ टाकायचं आणि ते पाणी प्यायचं. चालेल मला. मी करू शकते. बघायचं का तुला. बघ मामी लिंबू आहे. आता बघा आता तिथे आहे ना लिंबू तर मी ते दिले ना आता करायला. ह्याचं डायरेक्टचं ते करणार. लिंबू चमचा घ्यायचा. हे मीठ बघ. टाकायचं. मोठा वाला चमचा घे. हे बघ तुझं वापरलं तोच मी वापरणार आहे. तू कुठे घेते अँगल. त्याच्यावरती ना मीठ टाकायचं. अर्ध्या कापायचं. हे बघ दाखव गाईज. त्याला कट करावं लागतं ना. बघू आपण. चला तुझ्या ब्लॉग्स बघू ना आपण. ती ब्लॉग करते ना.
तिचे ब्लॉग आणि त्याच्यावरती तुला ना हे टाकायचं या चहापत्ती. चहापत्तीचा डील नव्हती झाली, नाही. फक्त लिंबू आणि मिठाचं झालं होतं. हे काय पण सांगायला लागली आता. तर तुम्हाला चहापत्ती पण टाकायची. हो एक मिनिट. हे बघा गाईज, लिंबू घेतलंय मी आता. हे बघा, अख्खा अर्धा लिंबू पिळते मी. गाईज हिला मी खूप हार्डवाला डायरेक्ट दिलाय. नाही, माझ्यासाठी सोपंच आहे, मी खाऊ शकते. लिंबू चावून पण खाऊ शकते. गाईज ही आहे ना सुकी मॅगी पण खाते. आता ही काय काय खाईल. सगळा लिंबू पिळला पाहिजे. बाळा सगळा लिंबू पिळलाय. सीड्स आहे त्याच्यामध्ये, सीड्स काढते. गाईज मीठ टाकणार आहे ती बघत राहा. आता तिला खूप हार्डवाली दिली आहे. आता मी पुढच्या वेळी ट्रूथ घेणार आहे. हा बोल ना. हो देखो याच्या जवळ येऊन दाखव. गाईज आता ही मीठ टाकतीये. ओ जास्त टाका अजून टाका. नाही तेवढंच. ते ही रेडी आहे प्यायला. थांबा ना रेडी कर. चल म्हणून तू लक्षात ठेव बाळा, तुला मी सांगते नंतर. त्याच्यावर तुला पाणी प्यायचं ना. गाय तिने पिलं याचं पाणी. छान लागलं. हे बघ मी परत करतो. तो हिला अजून आता ना हे टाकायचं, मीठ टाकायचं, ते टाकायचं. आता ते चहापत्ती. पळ तिकडं. चहापत्ती कोण खातं का? मारायचा विचार करतेस का मला? हो गाय तिला मी अजून एकदा दिली आहे. ओ आमच्या इकडं तर लिंबू नका संपू. ओ मॅडम, भाभीजी. मला सांगितलं अर्धा संपवायला. हे बघा मी खरं खाते. Guys, see how she is acting. मी केलं. चल आता पुढचा बघूया. मुन्नू मला घाबरवते. तू घाबरवतेस मला. तू गेला. जायचंय. जाऊन काय करू. आय एम नॉट स्केअरिंग, आय एम स्केअर्ड. चल ना. चल गाईज, मुन्नू बघा किती पटकन गेली. मी अजून स्टेअर्स उतरतीये. ह्यांची चाळ बापरे डेंजर आहे, बट स्टील छान आहे. हे बघा, ही कोणाशी पण बोलायला लागते. गाईज, शी इज जस्ट क्रेझी. करायचं त्यांना, काय खायचंय ते खाऊ दे ना. गाईज, मी एक्सपेरिमेंट आता कुत्रे खातात. यायला मला कुत्रा बोलते. चला घे ना. काका जा ना. काकांची शॉप. माझ्या हातातून पडतंय. मुंबईमध्ये इतकं घाण गरम होत आहे ना, म्हणजे इथे ऊन नाहीये पण इथे मला घाम येतो. कंटिन्यू स्वेटिंग होते. आणि हां बघ, पुण्यामध्ये आहे गारठा. यू हॅव टू एक्सेप्ट इट. तसं मी एक्सेप्ट केलं. पुण्यामध्ये असली जगाची गरमी आहे ना, शपथ चांगलं. वॉट एव्हर गाईज, पुण्याला जे लोक नावं ठेवतात त्यांचीच सिटी घाण असते.